स्वामी समर्थ अनुभव कथा। नव्हती कुठलीच आशा। 1980च्या दशकात एका गरीब शेतकऱ्याचं कुटुंब सोलापूर जिल्ह्यात राहत होतं। घरात वडील आजारी, शेती मोडकळीस आलेली आणि मुलाच्या शिक्षणासाठी पैसेच नव्हते। त्याची पत्नी गंगूबाई रोज मंदिरात जायची, पण एक दिवस ती फारच खचलेली होती। डोळ्यात पाणी, हृदयात वेदना घेऊन ती स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर बसली। ती म्हणाली, स्वामी, आता काहीच मार्ग नाही। आमचं आयुष्य संपलं आहे असं वाटतंय। तुम्हीच काहीतरी करा आता। त्याच रात्री तिच्या स्वप्नात स्वामी समर्थ आले। शुभ्र वस्त्र, तेजस्वी डोळे आणि अत्यंत शांत चेहरा। ते म्हणाले, घाबरू नकोस, उद्या तुझ्या अंगणात एक माणूस येईल, त्याला जेवायला बोलव आणि त्याच्याकडून काहीतरी विचार। दुसऱ्या दिवशी एक अनोळखी व्यक्ती त्याच्या घरासमोर थांबते। गंगूबाईंनी त्याला आदराने जेवायला बोलवलं। जेवत असताना त्या व्यक्तीने सहज विचारलं, तुमचा काही प्रॉब्लेम आहे का? मी जिल्हाधिकारी कार्यालयात आहे। त्या क्षणी गंगूबाईंनी सगळा प्रसंग सांगितला आणि आश्चर्य म्हणजे त्या माणसाच्या मदतीने त्या मुलाला जिल्हा शिष्यवृत्ती मिळाली। वडिलांच्या आजारावर सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळाले आणि शेतीसाठी अनुदानही मंजूर झालं। त्या कुटुंबाचं आयुष्यच बदलून गेलं। गंगूबाई पुन्हा मंदिरात गेली आणि फक्त एकच शब्द उच्चारला, श्री स्वामी समर्थ। शिकवण: जेव्हा माणसाचे सगळे मार्ग संपतात तेव्हा देव स्वतः मार्ग दाखवतो। श्री स्वामी समर्थ हे केवळ नाव नाही, ती एक जिवंत शक्ती आहे। श्री स्वामी समर्थ।